सगळे पुरावे तपासल्यानंतर आणि वकिलांचं ऐकून कोर्ट या निकालावर पोहोचलंय की संग्राम उर्फ भिक्कूने फक्त पैशांसाठी खूप लोकांना मारलंय. तो समाजासाठी धोकादायक आहे. म्हणून कोर्ट कलम 302 च्या खाली भिक्कूला फाशीची शिक्षा देत आहे. टू बी हँग्ड टिल डेथ. To be hanged till death. Mama, kallu mama. Mama, kallu mama. Mama. काय रे, काय चाललंय? काय नाही, तुमच्या जेलमधल्या मच्छरला गाणं ऐकत होतो. अरे काय रे, कशासाठी मारलं त्या लोकांना? पैसा. पण मारताना तुला काहीच कसं वाटलं नाही? फाशीची शिक्षा झाली आहे तुला. इथे जगून तरी काय करायचंय? हा, या जगात तुझं कोणी नाहीये का? आहे ना. मग त्यांच्यासाठी जगावं असं वाटत नाही का तुला? मेले सगळे माझ्यासाठी. हे बडबड बंद कर. कैदी नंबर 380 ला भेटायला कोणीतरी आलंय. बघतो मी कोण आलंय ते. कशा? प्रियाला तुमची आठवण येत होती. खूप दिवसात भेटला पण नाहीत म्हणून घेऊन आले. अहो काहीतरी बोला की. इथं कशाला आले? जिवंत आहे अजून मी, मेलो नाही. अहो असं काय बोलताय? मग काय बोलू? कशीच बाळ? एकदम मजेत. बाबा, तुम्ही मला परीची कविता सांगितली होती ना, त्यासाठी मला शाळेत पहिलं बक्षीस मिळालं. अरे वा. मी माईक समोर गाणं बोलले, डान्स केला, सगळ्या फ्रेंडनी टाळ्या वाजवल्या. बाबा, काल माझा बर्थडे होता, तुम्ही विसरले ना बाबा? हो, सॉरी. आईने मला एवढा केक आणला, केक कापला, सगळ्या फ्रेंडनी मला चॉकलेट दिलं. खूप सारे चॉकलेट मिळाले, खूप सारे गिफ्ट मिळाले. बर. बाबा, तुम्ही घरी कधी येणार आहे? मी तुमची वाट पाहते. बाबा, तुम्ही घरी कधी येणार आहे? मला तुमच्या बरोबर सापशिडी खेळायची आहे आणि ह्यावेळेस मी जिंकणार. मी लवकर येईन घरी. बाबा, येताना एक छानची माझ्यासाठी बाहुली आणा. नक्की आहे.
तुम्ही रडू नका, मी तुम्हाला रोज भेटायला येत जाईल. काय नाही असं. चला वेळ संपली. जातो आम्ही. चल. गोरी परी असते गालात, परी असते येवली मला बघून हसली. बाबा तुम्ही घरी कधी येणार आहे? मी तुमची वाट पाहते. बाबा तुम्ही घरी कधी येणार आहे? मी तुमची वाट पाहते.